जय श्रीराम. आपण दररोज गणपतीची आरती घेतो. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची गुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची. ही जी आरती आहे रामदास स्वामी यांनी त्यांनी रचना केलेली आरती आहे. ह्या आरतीचा इतिहास थोडा सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. ही आरती चिंचवड येथे मोरया गोसावी मंदिरामध्ये रामदास स्वामी यांना सुचली आहे. मोरया गोसावी हे तत्कालीन अतिशय दीर्घायुष्य असलेले संत आणि उत्तम गाणपत्य त्यांना म्हटलं जातं. म्हणजे गणपतीची उपासना करणाऱ्यामध्ये सर्वश्रेष्ठ त्यांचा उल्लेख येतो. आणि आपण जे गणपतीच्या नंतर गणपती बाप्पा मोरया हे मोरया जे नाव आहे हे गणपतीनी त्यांना केलेली, म्हणजे एक प्रकारे जसं भक्तांना सगळे देवता, जसं विष्णू भक्त प्रल्हादाला किंवा अनेक संत जे काही देवता आहेत ह्या भक्तांना आपल्या हृदयात स्थान देतात, तसंच गणपतीनी मोरया गोसावींना आपल्या हृदयात स्थान दिले आणि त्यांच्या नावापुढे आपण गणपती बाप्पा मोरया असा जयघोष करतो. असे हे मोरया गोसावी आणि यांचं निवासस्थान म्हणजे चिंचवड येथे मोरया वाडा मोरया गोसावी मंदिर आपलं चिंचवडचं. त्या ठिकाणी ही रामदास स्वामींना सुचलेली आरती आहे. तत्कालीन जे संत मंडळी होती ही एकत्र येऊन, म्हणजे आपण जसं अंगत पंगत करतो तसंच सगळे तत्कालीन संत हे चिंचवड येथे जमा झाले होते. त्यांनी आपापल्या आराध्याला जेवायला बोलवायचं असं सगळ्यांनी ठरवलं आणि प्रत्येकाने, म्हणजे प्रत्येक जण सामर्थ्यवान असे संत मंडळी होती, प्रत्येकाने आपापल्या आराध्याला जेवायला बोलवलं. म्हणजे रामदास स्वामी रामाला, सीतामातेला, हनुमंताला जेवायला बोलवलं किंवा तत्कालीन अजून प्रत्येक जण ज्याची उपासना करतात त्या सगळ्या देवतेला त्यांनी जेवायला बोलवलं. पण जे यजमान होते, म्हणजे ज्यांनी सगळ्यांना बोलवलं, त्यावेळी ते चिंतामणी महाराज जे मोरया गोसावींचे चिरंजीव, मोरया गोसावींना साक्षात थेऊरचे जे चिंतामणी मंदिर आहे तिथे चिंतामणी ही गणपती उपासनेमुळे चिंतामणींनी म्हणजे चिंतामणी ह्या गणपतीनी मोरया गोसावीला दिलेलं वरदान आहे आणि मी तुमच्या पोटी जन्माला येईल अशी आख्यायिका आहे. आणि त्यांना मोरया गोसावींनी सुद्धा त्यांचं नाव चिंतामणीच ठेवलं त्यांच्या चिरंजीवाचं. आणि हे दरवाजा लावून म्हणजे आत घरामध्ये बसले आणि बाकीचे सगळे बाहेर वाट पाहत आहेत, तेव्हा रामदास स्वामींनी तिथे शब्द उच्चारलेत की, म्हणजे त्या रामदास स्वामींनी सांगितले तिथे, म्हणजे आपल्या आरतीमध्ये येतच शेवटी वाट पहा हे सदना, म्हणजे तुमची वाट पाहत आहोत अशी तिथे सांगितलेलं आहे. रामदास स्वामी वाट पहा हे सदना, म्हणजे तुमच्या सदनामध्ये आम्ही आलो तर तुमची वाट पाहत आहोत असं म्हटल्यानंतर दार उघडून जे चिंतामणी महाराज आहेत ते स्वतः सोंड वगैरे लावून गणपतीच्या रूपात बाहेर आलेत. अशा या म्हणजे मोरया गोसावीच्या मंदिरामध्ये ही रामदास स्वामीला आरती सुचली आहे. ती चिंतामणी महाराजांना पाहिल्यानंतर चिंतामणी महाराज हे गणपतीच्या रूपात आलेले आहेत अशी ही आख्यायिका आहे. पण ही जी आरती आहे ही चिंचवड पुणे येथे ही आरती रामदास स्वामींना सुचलेली आहे. आपण रामदास स्वामींच्याच आरत्या बऱ्यापैकी सगळ्या म्हणतो. रामदास स्वामीला प्रत्येक त्या आरत्या ज्या सुचतात त्या ह्या काही घटना त्याच्या मागे आहेत हे सांगण्याचा प्रयत्न तुम्हाला केलेला आहे. माहिती आवडली तर आवर्जून शेअर करा. जय श्रीराम.